श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे आपल्या कृपादृष्टी या चॅनेलवर स्वागत आहे. आपणा सर्वांना सतत भेडसावणारा असा हा एक प्रश्न आहे की आपण जेव्हा देवाचे नामस्मरण करतो, ईश्वराची पूजा करतो किंवा देवपूजा करतो, त्यावेळी आपलं लक्ष लागत नाही, मन विचलित होते किंवा आपण नामस्मरण जप करताना आपले मन ताब्यात राहत नाही. मनात सतत वाईट विचार येत राहतात किंवा आपण ज्या देवतेचे, ज्या ईश्वराचे नामस्मरण करत असतो, जप करत असतो, त्या देवतेविषयी आपल्या मनात निंदा निर्माण होते किंवा आपल्या घरातील किंवा जी आपली आवडती व्यक्ती आहे त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात वाईट विचार निर्माण होतात. आपले मन स्थिर राहत नाही, मनामध्ये खूप असे वाईट विचार येत राहतात. आपले मन निराश होते, आपली चिडचिड होते. तर असं का होतं? तर या संदर्भात विश्लेषण या व्हिडिओमध्ये मी करणार आहे. तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा. अनेक भक्तांना नामस्मरण, पूजा व जप करताना किंवा स्तोत्र म्हणताना अनेक वेळा मनात खूप वाईट विचार येत असतात, अडथळे होत असतात. तसेच आपण आपल्या विचारांवर ताबा ठेवू शकत नाही. असे का होत असते? असा प्रश्न सर्वांनाच पडत असतो. आपल्यातील अशा बऱ्याच व्यक्तींबरोबर असं घडतं व या समस्येशी निगडीत असलेल्या सर्व स्वामी भक्तांसाठी श्री स्वामी समर्थ महाराजांनी एका स्वामी भक्ताला या समस्या व अडचणीवर उत्तर पटवून देण्यासाठी एक उदाहरण दिले होते. ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. स्वामी समर्थ महाराज यांच्याजवळ एक स्वामी भक्त येतो व स्वामींना म्हणतो की स्वामी समर्थ महाराज, ज्यावेळी प्रार्थना, जप, नामस्मरण करतो तेव्हा माझ्या मनात फार वेगवेगळे वाईट विचार येत असतात. त्या विचारांवर मी ताबा ठेवू शकत नाही. असं का होतंय? आपल्याला माहीतच आहे की श्री स्वामी समर्थ महाराज हे अंतर्ज्ञानी आहेत. या प्रश्नाचे उत्तर स्वामी समर्थ महाराज सांगतात आणि भक्ताला विचारतात की तुझी 2 घरं आहेत ना? भक्त म्हणतो, हो, एका घरात मी राहतो आणि दुसरे घर भाड्याने दिले आहे. मग स्वामी विचारतात भक्ताला, जर तू घर दिलेल्या भाडेकरूला सांगितलंस की आजच्या आज घर खाली कर, तर ती व्यक्ती ताबडतोब घर खाली करू शकेल का? ती व्यक्ती ताबडतोब घर खाली करू शकणार नाही. ह्या गोष्टीला तो विरोध करेल, आरडाओरड करेल, जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करेल व घर खाली न करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत राहणार. त्याचप्रमाणे देवपूजा, नामस्मरण, जप करत असताना आपल्या मनात वाईट विचारांचे घर सहजासहजी रिकामे होणार नाही आणि चांगले कार्य करत असताना अडथळे अशा प्रकारे निर्माण होत राहतात. अशा शब्दात स्वामी समर्थ महाराजांनी त्या भक्ताला समजावून सांगितलं. याचप्रमाणे आपण देवाचे नामस्मरण, पूजापाठ, जप करत असतो आणि आपले मन स्थिर राहत नाही व मनामध्ये वेगवेगळे वाईट विचार येत राहतात. आपल्याला देखील असेच मनात वाईट विचार येत असतील तर काळजी करू नका. नामस्मरण करताना आपल्या मनामध्ये कितीही वाईट विचार आले तरी नामस्मरण सदैव करत राहावे. त्यामुळे हळूहळू मनातले नकारात्मक विचार कमी होऊन आपल्याला सकारात्मक विचार येण्यास सुरुवात होईल आणि वाईट विचारांपासून सुटका होईल. त्यामुळे नामस्मरण हे सतत केलेच पाहिजे. एक दिवस असा येईल की आपले नामस्मरणाचे पुण्य एवढे वाढेल की आपल्याला नामस्मरण केल्याशिवाय किंवा जप केल्याशिवाय आपलं मन स्थिर राहणार नाही, आपल्याला आनंद मिळणार नाही. आपल्या मनातील जे काही वाईट विचार असतात ते हळूहळू बाहेर जाऊन आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार येण्यास सुरुवात होईल. यासाठी नामस्मरण हे नेहमी केले पाहिजे. नामस्मरण केल्याने आपले मन हे एकाग्र होते
त्यामुळे सर्व भक्तांनी नामस्मरण केले पाहिजे. नामस्मरण हा एक सोपा मार्ग आहे ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा, देवाला आपले म्हणणे सांगण्याचा. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.